लेवलला ते भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे म्हणजे नगरसेवक पदाधिकारी ते मराठा कार्यकर्त्यांना दम देण्याचं काम चाललेलं आहे त्यांचं सध्या. जरांगे पाटलांना शिवीगाळ करतात. तुम्ही पोस्ट बंद करा. जरांगे पाटील राजकीय भूमिका घ्यायला लागले. चुकीच्या दिशेने चालले. तुम्ही त्यांची आता साथ देऊ नका असं त्यांचं चाललंय. आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करतात ते आता जरांगे पाटलांनी. अच्छा, म्हणजे आता ते नेमकं तुमचं ठिकाण कुठलंय म्हणले तुम्ही? पुण्यातून आहेत ना. म्हणजे पुण्यातले स्थानिक जे काही बीजेपीचे आहेत ते मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या पोरांना धमकवलं जात आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा शिवीगाळ केली जाते का? शिवीगाळ करतात ते म्हणतात की त्यांनी आता चुकीच्या दिशेने चालवले सगळं. त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणणे असं मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी रिटर्न नव्हतं फिरायचं. मुंबईमध्येच जाऊन बसायचो. अच्छा. ते म्हणतात त्यांच्या तोंडून शरद पवार बोलतात, उद्धव ठाकरे बोलतात, असं संबंध. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे जर बोलतात म्हणताय ना ते, तर एक मी सांगतो की आता पहिलं ज्यावेळेस उद्धव ठाकरे शरद पवार हे सत्तेत होते त्याच्या 2.5 वर्ष अगोदर सुद्धा आंदोलन चालू होतं. त्याच्या अगोदर सुद्धा चालू होतं. मग त्यावेळेस म्हणत होते देवेंद्र फडणवीस बोलत होते. 703 गावचं आंदोलन पाहिलं. जरांगे पाटील त्यावेळेस पण आक्रमक होते. मग त्यावेळेस मग म्हणत होते की देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे. आणि आता म्हणतायत शरद पवारचा माणूस. म्हणजे बीजेपी वाले चांगलीच चाल खेळायलेत. त्यांचं आणि म्हणजे शिवीगाळ चालू आहे मराठा समाजाला जे साथ. म्हणजे मराठा समाज आता पुणे त्यांचं आहे म्हणून ते समजा शिवीगाळ करायलेत ना. बर बर बर. मग खेड्यापाड्यातून त्यांना कळेल येत्या काळामध्ये काय वातावरण होईल. तर नाही, आता कसं आहे आम्ही शांत बसतोय. ज्यावेळेस मोठा होय नाही यांचे म्हणजे नामाने त्यांनाच संपवणार आहे आम्ही 100%. मी आता सध्या शांत आहे. शांततेचं त्यांनी खरंच आमच्या पाटीलचा गरज होऊ द्या त्यांना दाखवू आम्ही. राईट राईट. पाटील ज्यावेळेस मैदानात उतरेल ना त्यांना प्रतिभूय नाही केली तर काय सांगू. राईट राईट राईट. पाटील संदर्भ होऊ द्या म्हणून दाखवते आम्ही. पाटील ज्या दिवशी मैदानात उतरण त्या दिवशी ह्यांचा आहे ना तुकडा साफ करणार आहे आम्ही मराठा सगळे. आणि हे माहित आहे का आता फक्त मराठा समाजाला म्हणजे मुद्दामून त्रास द्यायचा तुमच्या पक्षामुळं. आम्ही आमचा हक्क मागतोय. आम्ही आमच्या नेत्याला कोण आहेत आम्ही ते चॉईस करतो. तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आज आरक्षण नसल्यामुळं आम्ही पाठीमागे राहिलो. आमची पिढी पाठीमागे राहिली. आता हे पुढे आमच्या पुढच्या पिढीला पुढे जाऊ द्या ना. राईट राईट. बरोबर आहे का नाही? हे ह्यांच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यापासून तर नगरसेवक आमदार खासदारापर्यंत यांना आरक्षणाची गरज नाही. हे कोट्यावधीचे मालक आहे. राईट राईट. कोट्यावधीचे मालक आहे. बीजेपीच नाही राष्ट्रवादी सगळ्याच पक्ष सगळ्याच पक्षांचे हे कोट्यावधीचे मालक आहे आज. राईट राईट. त्यावेळेस आपल्या मराठा तरुणांनी एकच स्टँड घ्यायचा. बीजेपी असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, दोन्ही राष्ट्रवादी असले दोन्ही शिवसेना असले किंवा काँग्रेस असले तर या कुणाच्या नादी न लागता सरळ मतदानावरती बहिष्कार घालणे. नाही आता त्याच्यावर काही ना काही पाटील निर्णय घेतील त्या पद्धतीने आपण चालणार आहे. पाटलांचा जे निर्णय होत आहे की आपण त्याला चांगलं म्हणलं एकाला तो पण उद्या आपल्यावरती ना वरती तंगडी करतोय. नाही आपण कोणाला चांगलं म्हणून पाटील कोणाला चांगलं म्हणून आपल्याला चांगलं म्हणण्याचं वाईट म्हणण्याचं हेच नाही. आपल्याला फक्त आपलं आरक्षण पदरात पाडून घ्यायचं आणि आपण आपल्या आरक्षणासाठी लढतोय. माझं कसं आहे किंवा मी स्वतः आपल्या समाजाच्या जातीच्या साईडने लढतोय पहिल्या दिवसापासून. ज्या दिवसापासून लाठीच्या लहानपणाला त्या दिवसापासून ह्या गावामध्ये पहिली पोस्ट माझी होती. त्या दिवसापासून मी लढतोय. इथलं आंदोलन वगैरे उभं करण्याचं मला एक दिवस उपोषण आम्ही केलं. त्यावेळेस गाववाल्यांनी सपोर्ट केला कारण की मी आहे स्वतः बाहेरचा राहणार.
विषय असा पडतोय आताच्या स्थितीला की त्यांना बीजेपीच्या ज्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वरतून आदेश आले का किंवा आता तुम्ही दम द्यायला चालू करा हे आंदोलन चिघळवा. नक्कीच नक्कीच मलाही तसंच वाटतंय की फेक अकाउंट वरून पोस्ट करायला सुरुवात केली आंदोलन चिघळवण्यासाठी. आता त्यांचं एकच आहे की आंदोलन चिघळलं पाहिजे याचा उद्रेक झाला पाहिजे आणि मराठा तरुण डायव्हर्ट झाले पाहिजे. राईट राईट. म्हणजे एकच उद्दिष्ट आहे आणि या उद्रेकातून सगळ्यांचं आरक्षण त्यांना संपवायचं. राईट राईट राईट. या उद्रेकातून सगळ्यांचं आरक्षण संपवायचं त्यांचं मेन उद्दिष्ट हेच आहे की सगळ्यांचं आरक्षण संपवायचं हुकुमशाही आणायची समाजवादी समाजवादी व्यवस्था आणायची चीन सारखी इलेक्शन इथून पुढे घ्यायची नाही RSS सर्वेची पूर्व दिशा द्यायची अशा गोष्टी चालले. राईट राईट राईट. त्यामध्ये संविधान संपवायचा पहिला कार्यक्रम. आता हे कसं आहे ज्यांना जे लोक आपल्याला विरोध करायलेत का त्यांना बी लक्षात यायला पाहिजे नेमकं काय चाललंय तर हे देशामध्ये पहिले लोकशाही संपवण्याचीच हे केली जाते आणि मराठा नेतेचेच समजा तुम्ही मराठा म्हणून पुढे येतात आणि तुम्ही जर कोणा नेत्याची चाटुगिरी करत असाल त्याला अवघड आहे ना. हे काय झालं माहिती का हे आमदार संस्थानिक झाले. संस्थानिक झाले प्रत्येक तालुक्याचा आमदार आहे ना हा संस्थानिक झालाय. जसं काय तो म्हणजे पूर्वी चालायचं ना एखाद्या एरियाचा तो राजा अशा पद्धतीने कामकाज चालू आहे सगळं. राईट राईट राईट. सगळ्या आमदारांचं सगळ्या पक्षी आमदारांचं त्यांना टक्कर देणार कोण राहिलेलं नाही मार्केटमध्ये कारण की त्यांच्याकडे आवाज अमाप पैसा आहे. अमाप पैसा आहे गोडाऊनच्या गोडाऊन बनलेले आहे त्यांचे तर. राईट. पैशाने असा विषय. मराठा तरुणांनी काय करायचं त्याची योग्य दिशा पाटलांनी ठरवून मार्गदर्शन करावं. नक्कीच. आता जे पाटील आहेत ना आपल्याला सविस्तर सांगतील नेमकं काय करायचं काय नाही आणि पाटलाचा मुद्दा आहे किंवा राजकारणात आपल्याला पडायचं नाही. आपल्याला पहिलं जे आपल्याला कुठल्या पक्षाला विरोध करायचा नाही पाटलाचा तेच मुद्दा आहे. पण जर सध्या सत्तेत असून तुम्ही अधिसूचना देतात अधिसूचना देऊन सुद्धा तुम्ही जर आमचं आरक्षण लागू करत नाहीत तर मग आम्हाला तुमचा म्हणजे विरोध तुमच्या पक्षाला नाही किंवा काही नाही पण जी माणसं आम्हाला आमच्या आरक्षणाला विरोध करतायत त्याला विरोध आमचा. अधिसूचना दिल्यानंतर एकनाथ शिंदेचे 2-3 भाषणं झाली की आम्ही ओबीसी मधून आरक्षण म्हणजे संघ सोयऱ्यांचा कायदा लागू करणार आहे म्हणून. मग आता काय झालं सका सोयऱ्याचा कायदा लागू करणार वाचित तुम्ही चांगला तुम्ही हे केला गुलाल उधळून घेतला मग आता पलटी मारल्यावर तुम्हाला बोलणारच ना लोक. पलटी मारली यांनी अक्षरशः समाजाला फसवलेलं आहे मराठा समाजाला फसवलंय अक्षरशः यांनी. सुट्टी नाही नक्की नाही. कोणतंही सरकार असले कुठलाही आमदार असू दे कुठल्याही पक्षाचा चालू आमदार सगळे पाहिजे एकच जे कुठल्याही पक्षाचा असू दे. आपल्याला पर्सनली काय बीजेपीवरची राग नाहीये. राईट राईट. आपल्याला सत्ताधार आणि हे आमदार आहे म्हणजे संस्थानिक होऊन बसले त्यांचा राग आहे आणि ते साम्राज्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय परत लोकशाही येणार नाही. लोकशाही आली पाहिजे. नक्की नावाला लोकशाही राहिलेली आहे हेच फक्त घराण्याशाही चालवायलेत. यांचा मुलगा यांची बायको यांचा वडील हे सगळे आमदार मराठ्यांचा गोरगरिबांचा विचारच करत नाही. राईट राईट. पाहूया आता काय होतंय ते 300-400 फॉर्म गेले पाहिजे. नाही होईल काही नाही काय आता पाटील निर्णय घेतील त्या संदर्भात सुद्धा पाटलांचा निर्णय आपल्यासाठी अंतिम असणार आहे आणि बाकी बघू काय अडचण आली तर करा कॉल. कसं इलेक्शन होतं ते पण पाहू आपण. हो 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 हो. एका वार्डातून कमीत कमी 500 ते 600 फॉर्म गेले पाहिजे कशा मशीन लावतात ते पण पाहू आम्ही. नक्की मराठा तरुण. चालतं.